मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत। मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात। तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत। तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 29 मधील त्यांचा विचार व त्यामागील बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत। पदी राघवाचे सदा बिद्र गाजे, बळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। अर्थ मराठी। या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की पावलो पावली प्रभू श्री रामचंद्रांचे हे ब्रीद गाजते की त्यांच्या भक्तांच्या शत्रूच्या मस्तकी बळपूर्वक धनुष्य दंड बसणारच। ज्यांनी आपली पूर्ण नगरी विमानाने वैकुंठाला वाहिली असा भक्ताभिमानी राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही। मित्रांनो, ज्यांचं रामावर निस्वार्थ प्रेम असतं, जे त्यांची निष्ठा व भक्ती ठेवून मनोभावे सेवा करतात, अशा निस्वार्थी भक्तांच्या जीवनात प्रत्येक चमत्कार शक्य आहे। म्हणजेच देव त्यांना मदत करण्यास नेहमी तयार असतो। पण याकरिता रामाचे नाव तुमच्या मुखात व रामाचे गुण तुमच्या कृतीत असायला हवेत। रामाने दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या अशा रामदासाभिमानी लोकांकडे रामाचं दुर्लक्ष होणं हे अशक्य आहे। अर्थ हिंदी। इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि कदम कदम पर भगवान श्री रामचंद्र का यह संकल्प गूंजता है कि उनके भक्तों के शत्रुओं के सिर पर बलपूर्वक धनुष्य प्रहार होगा। जिन्होंने अपनी पूरी नगरी विमान से वैकुंठ पहुंचाई, ऐसे भक्ताभिमानी राम अपने भक्तों की कभी उपेक्षा नहीं करते। दोस्तों, जो लोग राम के प्रति निस्वार्थ प्रेम रखते हैं, जो पूरी निष्ठा और भक्ति के साथ उनकी सेवा करते हैं, ऐसे निस्वार्थ भक्तों के जीवन में हर चमत्कार संभव है। अर्थात उनकी सहायता के लिए प्रभु हमेशा तैयार रहते हैं। लेकिन इसके लिए आपके मुख में राम का नाम और आपके कार्यों में राम के गुण होने चाहिए। राम के दिखाए मार्ग का अनुसरण करने वाले ऐसे रामदासाभिमानी अनुयायियों की राम उपेक्षा करे, यह असंभव है। अर्थ इंग्लिश। In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, at each step, this resolution of Lord Sri Ramachandra resonates that the head of the enemies of his devotees will be forcefully struck by the bow, who took his entire city to Vaikunta by plane. Such a great Lord Ram, who loves his devotees, would never ignore them. Friends, those who have selfless love for Ram, who serve him with complete loyalty and devotion, in the life of such selfless devotees, every miracle is possible. That is, God is always ready to help them. But for this, name of Ram should be on your lips, and the qualities of Ram should be in your actions. For Ram to ignore such devoted people who follow the path shown by Rama is impossible. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। राम कृष्ण हरी।